तो राहणारे परिते गावाचं इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये. तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून ते आरोपींना अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले. त्याच्यानंतर आम्ही ते कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले, राहुल माने नावाचा आरोपी. त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला. तसंच आम्हाला त्यांचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे माहिती पडलं की ह्यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केलेले, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली असं जिल्ह्यामध्ये ते पकडलेले आहेत. ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते. गावठी पिस्टल आहे आणि ते MPचं जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमचं टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं. तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे, ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे. त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे. ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले. तसं टोटल 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायरपासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेलं आहे त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेलं आहे. सर किती शस्त्र आपण हस्तगत केलेत आणि जिवंत राऊंड किती? टोटल 17 शस्त्र आहे. ओके, टोटल 17 वेपन आहे आणि 47 लाईव्ह कारतूस तसं रिकव्हरी झालं आहे. हे MP तिथं त्यांनी गावठी पिस्टल बनवतात, त्यांच्याकडे ते मशीन, लेथ मशीन वगैरे आहे. तिथंही आम्ही अजून ते तिकडं आम्ही संबंधित जे अधिकारी SP आहे त्यांना कॉन्टॅक्ट केलेले आहे. तिथं त्यांचं कारखाना असेल, बाकीचे अजून काही आरोपी त्यांच्याकडून जे वेपन भेटले असतील हे सगळं आम्ही इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे. यात जे आरोपी आहेत ते सोलापूर जिल्ह्यातील किती आहेत आणि परराज्यातील आरोपी किती आहेत आणि मुख्य सूत्रधार कोण आहेत? मुख्य सूत्रधार आहे हे राहुल माने म्हणून आहे. त्यांच्याकडे वेपन आले होते. त्यांनी वेगवेगळ्या जे क्रिमिनल्स आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये टोटल असं 8 आरोपी आम्ही पकडले आहेत आणि ह्याच्यामध्ये 6 आरोपी ते सोलापूरचं आहे. बाकी इतर जिल्ह्याचं पण काही नाव समोर येतात. त्यांनी इंट्रोगेशनमध्ये आज सांगितलं की त्यांनी अजूनही वेपन्स मिरज असतील, नंतर सातारामध्ये काही गावामध्ये काही आरोपीकडे दिलेले आहेत असं माहिती येते. आता इन्व्हेस्टिगेशन पुढे अजूनही चालू असते. फरार आरोपी किती आहे? फरार आता नाही आहे, सगळ्या आरोपींना पकडलेले आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजूनही निष्पन्न अजूनही करायचं आहे. सर ही म्हणजे मोठीच कारवाई म्हणावी लागेल, पण हे जे आरोपी हे जे शस्त्र बाळगत होते ते कशासाठी वापरत होते? म्हणजे कोणाला धमकी देण्यासाठी, ब्लॅकमेलिंग करण्यासाठी, किंवा ह्याचा वापर कशासाठी होतो? नक्की ह्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड बघितलं तर असं दिसून येतं की हे त्यांचं क्राईम रेकॉर्ड आहे. काही 302मध्ये वॉन्टेड होतात, काही गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहे. ते एकंदरीत ते त्यांचं क्राईम दुसरं करण्यासाठी या दुसरं प्लॅनिंग करण्यासाठी असं दिसून येतं. अजूनही नक्की ते कुठं वापर करणार होते, कसं काही त्यांनी हे शस्त्राचं वेपन मतलब यूज करून कुठं काही करायचं तसं काही दिसून येत नाही. बट आम्ही सगळं जे 40 ते 50 हजार असं एक किंमत वेगवेगळ्या लोकांना, काही लोकांना 40,000मध्ये दिलेलं आहे, काही 50,000 असं त्यांनी दिलेलं आहे विथ राऊंड. किती राऊंड त्यांचं रिक्वायरमेंट अनुसार, मतलब ते काही लोकांकडे 6 राऊंड होतं, काही 5 राऊंड होतं, असं त्यांनी सप्लाय केलेलं आहे. गुन्ह्यातील जी कार आहे ती म्हणजे चोरलेली आहे किंवा ते कार चोरलेलं नाही आहे. त्यांनी जे आरोपीकडे होते ते आम्ही निष्पन्न करून ते कार वगैरे ते जप्त केलेले आहे. कुठून एक्झॅक्टली आलं आणि कोण सप्लाय करत होता ते इन्व्हेस्टिगेशन करत हे मेहता आहेत 7वा नंबरचा आरोपी, तो मध्य प्रदेशमध्ये धुळे बॉर्डरवरती आमचं टीम जाऊन कोऑर्डिनेशन करून
ते परराज्याचं टीमचं मदत घेऊन ते त्यांच्याकडून पण वेपन रिकव्हरी करून त्यांना आणले. असं एक एकंदरीत पूर्ण नेटवर्क हे आम्ही क्रॅक केले. त्याच्यामध्ये पॉलिटिकल असं कोण आरोपी होते की नाही? नाही, तसं काही नाही. तिथं आपण म्हणजे आमच्याला किती दिवस आपली टीम होती इथे? हे पहिले आरोपी 14 तारखेला 14/8ला पहिले आरोपीला पकडले. नंतर एकंदरीत 5 दिवसाचा पूर्ण वर्कआउट आहे आणि टोटल 17 वेपन आणि 42 असं कार्ट्रिज रिकव्हरी झालेलं आहे. सर सप्लाय चेन कसं आहे, कारण एखादा ग्राहक जर सापडला तर म्हणजे सप्लाय कसं आहे, कसं होत असेल? सप्लाय ते वेगवेगळ्या माध्यमातून येतात. ते तिथून काही बसून इथपर्यंत येतात. ते डिमांड असते तर सगळे एकत्र घेऊन येत नाही, तर 2 वेपन 4 वेपन असं घेऊन येतात. नंतर जसं जसं रिक्वायरमेंट वाढते तर तसं ते स्वतः तिकडून इथून इकडे घेऊन येतात, डिलिव्हरी देतात आणि इथून हे जे माणूस असतील ते एक त्यांचं डिमांड असते ते एक कस्टमरला ते सप्लाय करतात. असं आहे. पैसे कसं रोख द्यायचं, ॲडव्हान्स द्यायचं का नंतर डिलिव्हरी? डिलिव्हरी नंतर ते पैसे द्यायचं. म्हणजे संपर्क सोशल मीडियावर साधायचं का हे काय असं? गिरायक संपर्क कसं सांगू? मला पाहिजे नाही, सोशल मीडिया वगैरे नाही, डायरेक्ट फोन्स आहे, मोबाईल्स आहे. ते हे सगळं क्रिमिनल नेटवर्क असेल, त्यांचं नेटवर्क गँगमध्ये माहीत असते की कोण सप्लाय करू शकतं, कोण